ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्यांचे लोकसेवक असून गरजू नागरिकांसाठी पारदर्शकतेने, संवेदनशीलतेने काम करावं असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, भूसंपादन, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा यावेळेस महसूल मंत्र्यांसमोर सादर केला. महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देत निष्काळजीपणा आणि हेतुपुरस्सर झालेल्या चुका सहन केल्या जाणार नाहीत असा सज्जड दम देखील दिला. जिल्ह्यातील रस्त्यांची मोजणी आणि सीमांकनांची कामं 26 जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले. तसंच डॉक्टर पांचाळ यांचे राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक म्हणून कौतुक करत लोकाभिमुख कामांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या मोह विद्यालय, रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय आणि अभिरुची मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित मुकुंद मराठे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संगीत नाटक अकादमीच्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य परंपरेवरील मनोगत सादर करत आदर्श शिक्षक, माजी शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांचं वितरण देखील या कार्यक्रमात करण्यात आलं. पंडित मराठे यांनी गुरूंचे जीवनातील स्थान, संस्काराचे महत्त्व आणि विज्ञानासोबत संगीताची जोड आवश्यक असल्याचं सांगितलं. भूपरागातील बंदिश त्यांनी यावेळी सादर केली. अध्यक्षीय भाषणात शैलेंद्र साळवी यांनी समाजोपयोगी आणि संवेदनशील नागरिक घडवण्यात शिक्षकांची भूमिका अधोरेखित केली. महाराष्ट्रात मालमत्ता व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लँड टायटलिंग ॲक्ट लागू करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात केली. या कायद्याअंतर्गत प्रत्येक मालमत्ता धारकाला सरकार मान्य डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार असून असा कायदा करणारं महाराष्ट्रातलं हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. डिसेंबरमधील नागपूर अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यासोबतच आधी मोजणी नंतर नोंदणी हा नियम लागू केला जाणार असून प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय देखील त्यांनी जाहीर केला. कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी महसूल विभागाच्या लोकाभिमुख निर्णयांचं स्वागत करत क्लस्टर पुनर्विकासाच्या आराखड्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळेस नगरसेवक श्री सीताराम राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आहे साल्वी साहेबांचं फार मोठं योगदान. संघर्ष आमचा श्वास, स्वाभिमान आमची ओळख. स्वर्गीय राजारामजी साळवी साहेबांचा संघर्षाचा वारसा आजही तितकाच तेजस्वी आहे. आगरी सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री प्रदीपजी साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा आगरी सेनेचे प्रमुख श्री राहुलजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस साजरा होतो आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता गडकरी रंगायतण ठाणे येथे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित रहा. एकजूट, स्वाभिमान आणि संघटन शक्तीचा संदेश द्या. 40 वर्षांचा संघर्ष, स्वाभिमान आणि सेवेचा वारसा. आगरी सेना, जय आगरी, जय महाराष्ट्र. दिनांक 1 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतण ठाणे येथे आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस. संकट कोणतंही असो, सर्वप्रथम धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना नगरसेवक राजेंद्र फाटक. जनतेच्या विश्वासावर नगरसेवक बनलेलं, काम करण्याची जिद्द अनेक वर्षांपासून मनात बाळगलेले, प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे, प्रत्येक समस्येला स्वतःची जबाबदारी मानणारे आणि जनतेसाठी 24 तास तत्पर असणारे लोकप्रतिनिधी अर्थात राजेंद्र फाटक अत्यंत लोकाभिमुख, कर्तव्यदक्ष आणि
सर्वसामान्य जनतेमध्ये कायम उपलब्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक श्री राजेंद्र फाटक यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे ठाणे शहरातील युवा उद्योजक श्री विनर बिंद्रा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे शहरावर स्वतःची वेगळी छाप उमटवणारे माननीय श्री विनर बिंद्रा यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ आणि थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक नुकतीच घेतली. अर्बन रिसर्च सेंटर येथे झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. थकबाकी वसुली, चालू वर्षातील उत्पन्न, प्रभागनिहाय लक्षपूर्ती, कर आकारणी, न झालेल्या मालमत्तांची नोंद, अनधिकृत बांधकामं, महसूल वाढीच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा यावेळेस घेण्यात आला. प्रत्येक प्रभागाने विशेष कृती आराखडा सादर करून नियमित आढावा घ्यावा. थकबाकीदारांकडून प्रभावी वसुली करावी. डिजिटल आणि ऑनलाईन प्रणालीचा अधिक वापर करून कार्यक्षमता वाढवावी असे निर्देश देखील यावेळेस आयुक्तांनी दिले.
ट्युलिप हॉलिडेजला नुकतंच 21 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने ट्युलिप हॉलिडेजच्या कार्यालयामध्ये एका विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस ट्युलिप हॉलिडेजबरोबर गेले अनेक वर्ष सहलीला जाणाऱ्या पर्यटकांनी येऊन यावेळेस ट्युलिप हॉलिडेजचे श्री दिलीप यादव यांना शुभेच्छा दिल्या. 21 वर्षांपासून ट्युलिप हॉलिडेज ही संस्था ठाणे शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नावारूपाला आली आहे. नोकरी सोडून श्री दिलीप यादव यांनी या व्यवसायामध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सातत्याने अनेक आव्हानं आले. मात्र या सगळ्या आव्हानांना तोंड देत ट्युलिप हॉलिडेज ही महाराष्ट्रातली एक आघाडीची अग्रगण्य ट्रॅव्हल एजन्सी म्हणून आता नावारूपाला आली आहे. अरे खूप रोमांचकारक प्रवास. म्हणजे आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं की अरे 21 वर्ष झाली. तर प्रवास खूपच रोमांचकारी होता आणि देवाची कृपा आहे की मी इमॅजिन केल्यापेक्षा जास्त यश लोकांनी आम्हाला मिळवून दिलं आणि लोकांच्याच कृपेने म्हणजे म्हटलं होतं कधी आपण इंटरनॅशनल सहली करू, पण आज भारताबाहेर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ठिकठिकाणी आपल्या सहली जात आहेत. त्यामुळे भारताबरोबर परदेशातल्या सहली आणि हे करण्यामागचं कारण म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं स्वरूप होईल याची कधी अपेक्षा केली नव्हती. ती लोकांमुळे झाली. कारण आज जवळजवळ 4-4, 5-5 लाखाच्या टूर्स, ऑस्ट्रेलियासारखी टूर 6.5 लाखाची टूर विश्वासाने इतर कंपन्या मोठमोठ्या बॅनर असताना ते आपल्याकडे येतात ना. त्यामुळे ही लोकांचे आणि पर्यटकांचे आपल्यावरती असलेलं प्रेम आहे आणि त्याची उतराई होऊ शकत नाही. नमस्कार, माझं नाव रेखा रामकृष्ण जळवी. मी राहते ठाण्याला. मी ट्युलिपसोबत 2020मध्ये आमची पहिली इंटरनॅशनल ट्रिप ही दुबईला गेली. खरं तर आम्ही सगळी सिनियर सिटिझनच आहोत आम्ही. आणि त्यावेळेला ह्या लोकांनी ट्युलिपवाल्यांचा जो काही स्टाफ आहे, यादव सर, परत संतोष वगैरे सर, आणखीन कोण गं, यश सर, यांनी आम्हाला म्हणजे आम्ही पहिली आमची इंटरनॅशनल ट्रिप असताना आम्ही न घाबरता तिथे आम्ही व्यवस्थित केलं. बरोबर दुनिया सगळी बघितली आहे. एका भाषेत सांगायचं असेल छोट्यात तर की आंधळ्या माणसाला एअरपोर्टला डोळे देतो, सगळं दुनिया दाखवतो आणि परत एअरपोर्टला आलो की डोळे काढून घेतो, असा तो दिलीप सर. नमस्कार, माझं नाव चैत्राली गणेश जळवी. ट्युलिपसोबत आमचं नातं जुळलं 2023ला. पहिली आमची ट्रिप झाली ती म्हणजे दुबईची ट्रिप झाली. आम्हाला आधी पहिलं म्हणजे आम्ही सिनियर सिटिझन, आम्हाला कळत नव्हतं कसं काय ते, पण ट्युलिपमध्ये संतोष वगैरे यांनी दुबई ट्रिप आमची खूपच अप्रतिम केली. त्यांना दुसरी ट्रिप आमची झाली तेव्हा सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड. तेव्हा यश यादव सर हे आमच्यासोबत होते आणि ती ट्रिप आमची खूपच छान झाली. ट्युलिपसोबत आमची डोमेस्टिक ट्रिप पण झाली राजस्थानला. ट्युलिपसोबत आमचा म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आहे. ट्युलिपमुळे आम्हाला फुल टाईम एन्जॉयमेंट आहे आणि ट्युलिपला गेलं की मला तर माहेरी गेल्यासारखं वाटतं. सगळी मजा, चंगळ आणि एकदम रिलॅक्स टूर असतात आणि टेन्शन नाही. आजारी असलं तरी फटफटीत आजारी बळे होऊन आम्ही येणाऱ्याची खात्री असते. त्यामुळे आम्ही ट्युलिपला चिकटलेलंच आहोत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.